नाव सांगा तुमचं. मी किशोर रामेश्वर पाटील, पोलीस उपनिरीक्षक, MIDC सिन्नर पोलीस स्टेशन. तुम्हाला हाताचा त्रास होता ना? हो, मला ह्या उजव्या हाताचा बराच त्रास होता. माझा हात मागे सुद्धा असा पूर्णपणे जात नव्हता. त्यानंतर मला जी इथली माहिती पडली, सोंडी गावातील जे दत्त आश्रम जे आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा उपचार होतो, निसर्गोपचार म्हणून चांगल्या प्रकारचा होतो. म्हणून त्यानिमित्त मी या ठिकाणी आता बंदोबस्तासाठी आलेलो होतो. मला माझे सहकारी यांनी सांगितलं, चला साहेब तुम्हाला भरपूर त्रास आहे, तर आपण जाऊन येऊया तिकडे, भेटून येऊया त्यांना. कसं वाटलं तुम्हाला? आपण जे निसर्गोपचार तज्ञाप्रमाणे जसे हे जे उपकरणं जे लावलेत आणि जे माझे जे मसाले असं वाटतं एकदम मोकळ्या झालेले आहेत आणि हातही जे आहेत पूर्णपणे आता मध्ये वगैरे जातोय आणि फ्री वाटतोय. अतिशय चांगलं वाटतंय. असं वाटतंय की हातामध्ये आता अजून जास्त ताकद आली असे पहिल्यापेक्षा. तुम्ही पाहिलं पण तुम्ही आले तेव्हा पेशंट कुठले ओढले तुम्हाला? आमच्याकडे जे पेशंट आले ते अमेरिकेचे आलेले आहेत. आता तुमच्या आधी होते? आमच्या आधी आलेले आहेत ते एक अमेरिकेहून आलेले आहेत. अमेरिकेहून आले? हो, आणि अमेरिकेहून आपल्याकडे म्हणजे एवढ्या लांबून आपल्याकडे पेशंट येतात. मला ते बघून सुद्धा मला थोडं आश्चर्यच वाटलं की अमेरिका सोडून आपल्या भारतामध्ये आणि ते एकदम आपल्यासारख्या डॉक्टरांकडे. म्हणजे खरंच आपलं नाव किती लौकिक आहे हे त्यावरून मला समजलं की आपलं नाव परदेशात सुद्धा एवढं लौकिक आहे. सर तुम्ही पण एक ट्रीटमेंट घेतलेली आहे, कायरोथेरपी पण आपण दिली. कसं वाटलं तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर? एकदम शरीर मोकळं झाल्यासारखं वाटतं, एकदम असं फ्रेश वाटतं. हो, फ्रेश वाटतं. सर इतर पेशंटसाठी काय सांगू शकता तुम्ही? इतर पेशंटसाठी सल्ला देऊ शकता पेशंट? सल्ला असा देऊ शकतो की आपण जे ॲलोपॅथीमध्ये वगैरे जास्त विश्वास ठेवतो त्याच्यापेक्षा पेन क्लिनर आहेत किंवा साईड इफेक्ट भरपूर होतात. परंतु आपण जरी या निसर्गोपचार आणि अशा जर याच्याकडे जर वळलो तर साहजिकच आपला आजार बरा होईल. तो कसं 100% बरा होतो. पेन क्लिनर कसं तात्विक बरं वाटतं. हो, बरोबर. तात्विक दाबून ठेवतो, तो पूर्ण बरा नाही करत पेन क्लिनर. बरोबर. तात्विक दाबून ठेवतो, भविष्यात पुन्हा तो त्रास जास्त देतो. आणि हा आजार कसा आहे आपल्याकडून झाला तर याची पूर्णपणे निदान होतं. हा, तेच पेशंटला तेच पाहिजे असतं की आपलं जे आजार असंच आहे पूर्ण निदान व्हायला पाहिजे. हो, बरोबर. नमस्कार सर, धन्यवाद.